ज्याचा उल्लेख दोन्ही खासदारांनी केला की अतिशय एक अभूतपूर्व डोक्यावर कळशी घेऊन एखाद्या पाण्याचं पुरवठ्याचं उद्घाटन करण्यासाठी महिला कशा प्रचंड मिरवणुकीने येतात याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आज नगर परिषदेच्या या कार्यक्रमामध्ये नगरीच्या सर्व महिलांनी दाखवलेला आहे। मी सगळ्या माता भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। बंधू आज या कार्यक्रमामध्ये ज्याचा उल्लेख दोन्ही खासदारांनी केला की आपल्या गावातील अनेक विकास कामाचा शुभारंभ झाला। नवीन हद्दवाढीनंतर पिण्याच्या पाण्याची जी अडचण होती ती दूर करण्यासाठी जवळजवळ 46 कोटीचा निधी आपण आणला आणि या 2.5-3 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये तो 100-150 कोटीचा निधी आपण या नगरपालिकेला आणू शकलो आणि चांगला विकास करू शकलो। देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेबांचा मी मनपूर्वक आभारी आहे। जवळजवळ 560 कोटी रुपये खर्च करून आपल्या संकेश्वर पासून आंबोलीपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता सुरू आहे। महिना 1.5 महिना आपल्या शहरातील सगळ्या नागरिकांना थोडा त्रास होईल। दुसरी गोष्ट मुन्ना माडकांनी सांगितली की या रस्त्याला दुसरा रिंग रोड आणि पर्यायी रोड आपण जर काढला नाही तर फार मोठी वाहतूक आपल्या या शहरातून होईल आणि आपल्याला फार मोठा त्रास होईल। यासाठी दोन्ही खासदारांनी गडकरी साहेबांकडून हा निधी आणून देण्याचं वचन दिलेलं आहे। मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मलाही त्यांनी जर नेलं तर गडकरी साहेबांची माझी चांगलीच ओळख आहे। तर हा रस्ता मी दिल्लीत जाऊन त्यांच्याकडून मंजूर करून आणला होता, त्याही रस्त्याला आपल्याला चांगली मदत होईल आणि या दोन्ही खासदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। खासदार संजय मंडलिक यांनी सांगितलं, यापूर्वी धनंजय महाडिक या विभागाचे खासदार होते, आता जे राज्यसभेचे खासदार आहेत। खासदार संजय मंडलिक आता आपले स्वतःचे आपल्या या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि त्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये जी अडचण झालेली होती आणि नंतर युतीच्या शासनानंतर त्यांना विकासासाठी जसा निधी मिळाला त्यामध्ये त्यांनी गडिंग्लज शहराला चांगल्यापैकी निधी दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता उमेदवारी जरी ठरली नसली तर शिंदे गटाचा उमेदवार म्हणून संजय मंडलिकच आज आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे। आणि मला वाटतं धनंजय माडकांनी पूर्णपणानं मोदी साहेबांचं काम सांगितलेलं आहे। मोदी की गॅरंटी एवढा विषय ते वापरले नाहीत, मला वाटते तो एक शब्द त्यांनी वापरला पाहिजे। त्यांनी सगळ्या त्यांच्या योजना सांगितल्या आणि तिसऱ्यांदा आपण मोदी साहेबांना कशासाठी पंतप्रधान करायचं याचं सुद्धा अतिशय चांगलं विकासाचं 10 वर्षाचं त्यांनी केलेलं काम आपल्यासमोर सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि मी त्यांना विचारत होतो ते माझ्या अनेक ठिकाणी आता प्रचारला गेल्यामुळं मला आता आकडेच पाठ झालेले आहेत। आता मोदी की गॅरंटी एवढं पाठ करा आणि पुढच्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो।